ठाकरेंच्या शिवसेनेचं आज नागपूरमध्ये रामरक्षा पठण आंदोलन होत आहे। राम मंदिर दान चोरी विरोधात नागपूरमध्ये हे आंदोलन होत आहे। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये रामरक्षा पठण होणार आहे आणि रामनगरमधील राम मंदिरामध्ये रामरक्षा पठणाचं आयोजन केलं गेलं आहे। अयोध्येमधील श्रीराम मंदिरात झालेल्या लुटीविरोधात हिंदू जागृतीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं मुंबईतून रामरक्षा आंदोलनाची ठिणगी सुद्धा पेटवली आहे। या राज्यव्यापी आंदोलनाचा पुढचा टप्पा उपराजधानी नागपूरमधून सुरू होतोय। नागपूरमध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात हे आंदोलन होत असून नागपूरमध्ये उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत। या आंदोलनाला रामभक्तांची बरीच गर्दी लोटणार आहे आणि यावेळी रामरक्षा पठण, हनुमान चालीसा आणि महाआरतीनं नागपूर नगरी दुमदुमून निघेल। सोनम वांगचुक यांच्यावरती काल रात्री दडपशाही करण्याचं दुसरं कारण असं आहे, आज नागपुरात जो हिंदुत्वाचा धडक आहे, आज नागपूरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उपस्थिती जो एक राम मंदिर लुटीविरुद्ध एक एल्गार आहे, त्या कार्यक्रमावरचं लक्ष वळवावं म्हणून सुद्धा सोनम वांगचुक यांना काल रात्रीच दडपशाही मार्गानं अटक करून इस्पितळात नेलं। आणि या संदर्भात आपण सविस्तर बोलूयात। आमचे प्रतिनिधी सचिन जिरे तिथे उपस्थित आहेत। ते सगळे आपल्याला सकाळपासून ताजे अपडेट देत आहेत। त्यांच्याकडून आणखी जाणून घेऊयात। सचिन, महाआरतीला सुरुवात झालेली आहे का? कोण कोण नेते तिथे आतापर्यंत उपस्थित आहेत आणि या पठणाला सुरुवात कधीपासून होतीये? श्रद्धा, या पठणाला सुरुवात साधारणतः 4 वाजेला होणार आहे। उद्धव ठाकरे हे तासाभरापूर्वी नागपूरमध्ये दाखल झालेले आहे आणि मी त्याच रामनगर परिसरामध्ये आहे आणि ते तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने या ठिकाणी रामरक्षा महाआरती आणि श्रीरामाचा एक फोटो लावून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एक होर्डिंग लावण्यात आलेली आहे। हा तो मंच आहे जो मंच तयार करण्यात आलेला आहे। सुरुवातीला रामरक्षा महाआरती मंदिरात होईल आणि त्यानंतर ती आरती झाल्यानंतर मग इथे उद्धव ठाकरे हे जनतेला संबोधित करणार आहेत। हा संपूर्ण परिसर जो आहे ते या ठिकाणी पूर्ण बॅरिकेटिंग करण्यात आलेले आहे। बॅरिकेटिंग करून या ठिकाणची जी वाहतूक आहे ती थांबवण्यात आलेली आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता शिवसैनिक आहे, राम भक्त आहे, यायला विदर्भातून महाराष्ट्रातून सुरुवात झालेली आहे आणि या सर्व कार्यक्रमासाठी, या आंदोलनासाठी आता आदित्य ठाकरे असतील, त्या संजय राऊत असतील, त्याचबरोबर अंबादास दानवे असतील, हे जे प्रमुख नेते आहेत या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न, अंबादास दानवे आहेत इथं। अंबादास दानवे देखील सर्व याची पाहणी करतायत। आपण त्यांच्याशी बोलूया। दादा, कुठपर्यंत तयारी आलेली आहे? पूर्ण झाली, आता शेवटचा टप्पा आहे तयारीचा। उद्धवजी ठाकरे साहेब आणि राम भक्त येणार, बस तेवढंच बाकी। आता बाकी सगळी तयारी आहे, आम्ही सगळं स्वागताला। यावरून टीका केली गेलेली आहे, मात्र त्या टीकेला उद्धव ठाकरे उत्तर देतील अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी केली जाते। नेमकं काय वाटतं? काय टीका झाली? बावनकुळे असं म्हणत होते की या ठिकाणी हे ढोंग करतायत, अशा पद्धतीची टीका त्यांनी केली। आणि हे चोऱ्या करतात, त्याचं काय? हे चोऱ्या करतात त्याच्यावर बोला ना, म्हणा बावनकुळेंना। बाकी आम्ही ढोंग करतो का सोंग करतो? तुम्ही चोऱ्या करता त्याच्यावर बोला म्हणा जरा। आज मोठ्या प्रमाणात इथं शिवसैनिक असेल, राम भक्त यायला सुरुवात झालेली आहे। साधारणतः किती वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरू होईल आणि स्वरूप कसा असेल? 3 वाजेची वेळ दिली, 3 सव्वा 3ला कार्यक्रम सुरू होईल। स्वरूप कसं असेल? नाही, 3 सव्वा 3ला सुरू होईल। इथं सगळे या परिसरातले धार्मिक वाद्यवृंद इथं आलेले आहेत। ते रामाचे भजन कीर्तन करतील, उद्धवजी येतील, मंदिरात महाआरती करतील, रामरक्षा करतील, हनुमान चालीसा पठण करतील आणि या ठिकाणी जनतेशी संवाद साधतील। तर मी तुम्हाला ज्या ठिकाणी हे रामरक्षा पठण होणार आहे ते मंदिर या ठिकाणी दाखवतो। या मंदिरात आता तुम्ही पाहू शकता अशी महिला मंडळी जी आहे तर ती या ठिकाणी आलेली आहे आणि त्या ठिकाणी भजन कीर्तन सध्या सुरू झालेलं आहे। आणि यानंतर साधारणतः अंबादास दानवे यांनी सांगितल्याप्रमाणे 3 वाजेच्या सुमारास या ठिकाणी रामरक्षा पठण होईल आणि त्यानंतर या सभेहून या कार्यक्रमाची सांगता होणार। त्यामुळे या सभेमध्ये उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। अगदी तयारी तर पूर्ण झालेली आहे आणि याकडे लक्ष असेल। धन्यवाद सचिन दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।